उद्धवगुट नेता सुनील प्रभु द्वारा अभियांत्रिकी, औषधि निर्माण और आर्किटेक्चर समेत कई स्कॉलरशिप अभी तक छात्रों को नहीं मिली है, ये मुद्दा उपस्थित किया गया, जिस पर केंद्र सरकार और राज्य दोनों सरकार पर सुनील प्रभु ने निशाना साधा है। 2019 2020 ते 2021 या कालावधीमध्ये अभियांत्रिकी, औषधी निर्माण शास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल व्यवसाय, आर्किटेक्चर अशा अनेक शिष्यवृत्ती ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाही। यामध्ये 60% शिष्यवृत्ती ही केंद्र सरकारकडून आणि 40% शिष्यवृत्ती ही राज्य सरकारकडून दिली जाते। परंतु संस्था चालक हे कोर्टात गेल्यामुळे ही केंद्राकडून आलेली शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांना मिळू शकली नाही। आणि केंद्राचं धोरण असं होतं की ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जाणं गरजेचं होतं। आणि संस्था चालक हायकोर्टात गेले, हायकोर्टाने ते शिष्यवृत्ती संस्था चालकांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचा आदेश दिला। त्याच्या विरोधात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा हायकोर्टाकडे पाठवलं। हायकोर्टाने पुन्हा एकदा ही शिष्यवृत्ती जी आहे ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचे आदेश दिले। डिसेंबर येत्या महिन्यामध्ये हे आदेश आल्यानंतर ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळायला सुरुवात झाली। परंतु 2 वर्ष या विद्यार्थ्यांची ससेउलपट झाली। यामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 हजार विद्यार्थी या संपूर्ण शिक्षणापासून ड्रॉपआउट झाले। याची जबाबदारी सरकारची आहे। आणि आता जवळजवळ 3 लाख विद्यार्थी यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे। केंद्राकडनं हे पैसे विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये भरले जाणार आहेत। परंतु येणाऱ्या किती कालावधीमध्ये हे पैसे दिले जाणार असा प्रश्न मी सरकारला विचारला। त्यावेळी मंत्री महोदयांनी सांगितलं की येत्या 15 दिवसामध्ये हे पैसे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या या अकाउंटमध्ये जातील। परंतु ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे की जे 2,500 विद्यार्थी या शिक्षणापासून ड्रॉपआउट झाले शिष्यवृत्ती नाही म्हणून, त्याची जबाबदारी हे सरकार घेणार काय? आणि हे सरकार हे 2,500 विद्यार्थ्यांचं पाप कसं फेडणार हा खरा प्रश्न आहे।